खूप प्रेम आहे त्यांचं सुयशवर, आपल्या सर्वांवरच भरभरून आशीर्वाद ते आपल्याला या ठिकाणी नेहमीच देत असतात। असे आपले सोलापूरचे श्रीयुत श्रीनिवासजी काटकर महाराज, गुरुदेव त्यांना संबोधलं जातं, ते या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न आहेत। त्यांच्या डाव्या बाजूला जे बसलेले आहेत ते रामकृष्ण मठ पंढरपूरचे अध्यक्ष सुहास्यानंदजी महाराज, रघु महाराज असं त्यांना आम्ही म्हणतो। त्यांच्या डाव्या बाजूला यानंतरचं जे व्याख्यान होणार आहे ते आहे डॉक्टर शिरीष लिमये सर, आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचे सुयशचे संस्थापक व्यासपीठावर स्थानापन्न असलेले केशव शिंदे सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुयश सेंट्रल स्कूलच्या प्रिन्सिपल सौ विद्याताई शिंदे। एका सोलापुरातील वरिष्ठ अशा महाविद्यालयामधून ते निवृत्त झालेले आहेत। तात्विक व आध्यात्मिक विषयांवर मूलगामी चिंतन त्यांचं नेहमीच असतं। जवळजवळ 50 ग्रंथांची निर्मिती सरांच्या हातून, गुरुदेवांच्या हातून झालेली आहे। श्री विद्या अखंड महायोग या एका अतिप्राचीन वैदिक साधन परंपरेशी एक योग साधक म्हणून त्यांचा घनिष्ठ संबंध आहे। त्यांच्या घरूनच, म्हणजे आता लॉकडाऊन नंतर आपण सगळ्यांनी बघितलं की सगळीकडे ऑनलाईन सेशन सुरू झाले। त्याच्या आधी गुरुदेवांचे ऑफलाईन सेशन्स होते, परंतु त्यांच्या घरूनच ते ऑनलाईन सेशन्स त्या ठिकाणी घेत असतात प्रवचनाचे। नित्य प्रवचनाद्वारे त्यांनी साधना शिबिरं घरी घेतलेली आहेत आणि श्री विद्येसारख्या दुर्मिळ अशा योग पद्धतीने जिज्ञासू जणांमध्ये प्रकाशन करण्याचं कार्य त्यांनी गेली अनेक वर्ष केलेलं आहे। अशी ही तात्विक, प्रज्ञायुक्त आणि योग साधना सिद्धीमध्ये अखंड रत असलेली त्यांच्यासारखी व्यक्ती आज आपणासमोर एक वैचारिक मार्गदर्शन देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। सुयश परिवाराच्या वतीने मी त्यांचे अनंत असे आभार व्यक्त करतो। नमो नमो नमः। ओम भगवत्यै महासरस्वत्यै नमो नमो नमः। इथे माझ्यासमोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले पूज्य श्री सुहास्यानंद स्वामीजी महाराज आणि श्रीमान लिमये सर, तुम्हा सर्वांचे आभार मानतो। तुम्ही मला इथे बोलवलं। केशव शिंदे सरांना मी ओळखतो, माझी त्यांची जुनी ओळख आहे। तर तुम्हा सर्वांचे प्रथम आभार मानतो। तुम्ही मला इथं बोलवलं आणि मी काही बोलावं आशीर्वचनपर अशी अपेक्षा केली। आता वयाला अनुसरून मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहेच, नाही असं नाही, पण तुम्हाला शुभेच्छाही देणार आहे। शुभेच्छा यासाठी की तुम्ही इथे हे जे युवा स्फूर्ती शिबिर आयोजित केलेलं आहे त्यातून एक उत्तम असं युवक युवतींचं आयुष्य विकसित करण्याचा प्रारंभ तुम्ही या शिबिराच्या निमित्तानं करावा। त्यासाठी तुम्हाला आशीर्वादही आहेत आणि तुमचा तो एक आदर्श युवक युवती म्हणून विकास व्हावा अशी इच्छाही आहे। या अर्थानं मी तुम्हाला शुभेच्छा देतोय। मी फार बोलणार नाही, कारण त्यानंतर आणखीन एक वक्ते आहेत की जे बोलणार आहेत तुमच्यासमोर।
पण बघा, आपण खूप काही शिकतो, शिकून बरंचसं काही मिळवतो, पण शिकायचं कसं आहे, कशासाठी आणि मिळवायचं काय, हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडत नाही. आणि ज्यांना पडतो त्यांना सगळ्यांना त्याचं उत्तर मिळतं असंही नाही. शिकणं तर आहे, शिकत तर असतो आपण. म्हटलं तर शिकण्याची प्रक्रिया जी आहे ती आयुष्यभर चाललेली असते. एक शिक्षण येतं, ते उपयोगी किती पडतं कोणास ठाऊक, तेही निघून जातं. दुसरं शिकणं, तिसरं शिकणं, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकत जातो. बरंचसं विसरलंही जातं, हो की नाही? शिकतो विसरतो, शिकतो विसरतो. पण या सगळ्या शिकण्यामधून विसरण्यामधून नेमकं आपल्या हाती काय लागतं, हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न हा. शेवटी गाडी येऊन थांबते कुठे, तर जगण्याचं उद्दिष्ट आहे तरी कोणतं? जगायचं, शिकायचं कशासाठी, तर जगायचं म्हणले, हो की नाही? एज्युकेशन इज अ सॉर्ट ऑफ नीड, हो की नाही? नीड फॉर लाईफ. जसं अन्न हे एक जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे, पाणी आवश्यक आहे, हवा आवश्यक आहे, तसं स्वतःला आणि परिसराला समजून घेणं म्हणजे जे काही एक शिक्षण, तेही एक जगण्यासाठी आवश्यक असलेलीच बाब आहे. ठीक आहे, जगण्यासाठी एक आवश्यक असलेली बाब म्हणून आपण शिक्षणाकडे पाहावं सुद्धा. पण पुन्हा प्रश्न येतो की शिकणं जे एज्युकेशन which is a sort of instrument for life, what's the motive behind it, हो की नाही? काय आहे नेमकं हे, कशासाठी आहे? जगण्यासाठी. पण जगणं कशासाठी आहे? आपण आलो आहोत या जगामध्ये तर ते काहीतरी मिळवण्यासाठी आलो आहोत, ही गोष्ट खरी. पण नेमकं काय मिळवायचं आहे, काय प्राप्त करून घ्यायचं आहे? तर बघा, आपली इथली जी परंपरा आहे, आध्यात्मिक परंपरा, रामकृष्ण विवेकानंदांची, त्यांचं एक बोधवाक्य आहे, आत्मनो मोक्षार्थम जगद्धितायच. ही त्यांची काय आहे? हे बोधवाक्य आहे. जगून काय मिळवायचं, तर आत्मनो मोक्षार्थम जगद्धितायच. स्वतःला मुक्त करायचं. कशापासून? कशापासून नेमकं मुक्त करायचं? तर जे जे हिणकस आहे, जे जे अनिष्ट आहे, जीवन प्रवाहात जे आपल्याबरोबर वाहत आलेलं असतं, कधीपासून हा जीवन प्रवाह सुरू झाला आपल्यालाही माहीत नाही. आपले प्राचीन ऋषीमुनी सांगतात की तुम्ही आम्ही सगळे अनादि अनंत आहोत. कुठून हा जीवनाचा प्रवास झाला, अनादि आहे, त्याचा आरंभ माहीत नाही, त्याचा शेवटही आपल्याला माहीत नाही. पण या सगळ्या प्रक्रियेमधून वाहत वाहत अशा अनेक गोष्टी आपल्याला येऊन चिटकलेल्या असतात की ज्या हिणकस असतात, त्याज्य असतात, ज्यामुळे आपणही दुःखी होऊ, इतरांना सुद्धा दुःखी बनवू. अशा अनेक अनिष्ट
अवस्थांमधून येत येत त्यांना चिटकून घेत घेत आपण जगत असतो. कुठंतरी या सगळ्यांपासून काय झालं पाहिजे? मुक्त झालं पाहिजे. आत्मनो मोक्षार्थम. मग जे एक आपलं मूळचं दिव्य अंतरंगातलं जे दिव्य व्यक्तित्व आहे ते प्रकाशित होऊ लागतं. जसं दिवा आता मी इथे लावलेला आहे, त्याच्यावर एक काजळी आलेली असते, हो ना. ती काजळी दूर केल्यानंतर जसा त्या दिव्याचा एक स्वाभाविक प्रकाश काय होऊ लागतो, ती ज्योत स्वाभाविक प्रकाशानं उजळू लागते. तसं या जन्ममरण परंपरेमधून वाहत वाहत आलेले तुम्ही आम्ही हे सगळे जीव, त्याच्यावर अज्ञान, अविद्या, वासना आणि वासना प्रेरित कर्म याची काजळी साठलेली असते. ती काजळी दूर करत 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 आपल्या अंतरंगातील जे स्वाभाविक दिव्यत्व आहे त्याला प्रगट करणं. विवेकानंद म्हणत असत की ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल इज पोटेन्शियली डिव्हाइन, असं ते म्हणायचे. म्हणजे काय की ती दिव्यता प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगामध्ये आहे, पण अविद्येनं, अविद्याजनित भलं बुरं कर्म, त्यातून प्रकट झालेल्या वासना, त्यातून प्रेरित झालेली कर्म, या सगळ्यांच्या साखळीमध्ये ते दिव्यत्व जणू काही झाकोळून गेलेलं असतं. तर त्या दिव्यत्वाला काय करणं? अभिव्यक्त करणं. आणि त्या दिव्यत्वाला झाकाळून टाकणारं जे काही जे हे अविद्येचं आवरण आहे, अविद्याजन्य वासनांचं आवरण आहे, त्यापासून मुक्त होणं आत्मनो मोक्षार्थम. हो, हे साधलं म्हणले. पण आता पुढे जाऊन आपल्याला रामकृष्ण सांगतात जगतहिताय च, असं सांगतात ते, की आज तुम्ही तुमच्या अंतरंगातलं हे दिव्यत्व प्रगट केलं, सत्पुरुषांच्या सहवासात राहून, सत्संगती, विवेक यांच्या सहवासात राहून तुम्ही हे दिव्यत्व प्रगट केलं खरं. पण आता हाच दिव्यतेचा प्रकाश इतरांच्याही हृदयामध्ये प्रकाशित करण्याचं तुम्ही कार्य केलं पाहिजे. ते कार्य करणं म्हणजेच जगताचं काय करणं? हित करणं. आता एवढं महान उद्दिष्ट घेऊन आपण जन्माला आलेलो आहोत, त्याला अनुसरून काय असलं पाहिजे? आपलं जीवन असलं पाहिजे. नेहमी हे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवावं. आपल्या अंतरंगातील ही दिव्यता जेणेकरून प्रगट होऊ लागेल, त्या दिव्यतेला झाकाळून टाकणारं अविद्येचं जे काही काजळं आहे ते दूर होईल. अशा पद्धतीनं जीवन जगावं. आपल्या इच्छा, ज्ञान आणि क्रिया या तीनही शक्तींना अविद्येपासून मुक्त करण्यासाठी स्वतःलाच आणि मग इतरांना या तीनही शक्तींचा उपयोग करावा. हळूहळू आपल्याही अंतरामधली दिव्यता आपण अनुभवू लागतो आणि इतरांनाही तो अनुभव देण्याच्या योग्यतेचे आपण बनू लागतो. आजच्या या तुमच्या या शिबिरामध्ये, आजचं हे जे तुमचं शिबिर चालू आहे त्यामधून तुम्ही हेच शिकावं अशी माझी इथे तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे, की कसं जगावं, कोणासाठी जगावं. फार मोठा असा विचार न सांगता एक प्रॅक्टिकल अशी काय सांगतो, एक प्रॅक्टिकल असा एक विचार सांगतो तुम्हाला. नेहमी प्रश्न पडतो की नाही, आम्ही कसं राहावं, हो की नाही.
व्यवहारामध्ये हे ठीक आहे बाबा, आत्मनोमोक्षार्थम जगद्धितायच वगैरे हे फार मोठे आदर्श आहेत. पण आम्हाला काहीतरी असं प्रॅक्टिकल सांगा म्हणलं की कसं आम्ही प्रत्यक्ष जीवन जगताना कोणतं प्रिन्सिपल घ्यावं हाती. तर एका वाक्यात ते सांगतो, हो की ना, की जी गोष्ट इतरांनी तुझ्या बाबतीत करू नये असं तुला वाटतं ती तो इतरांच्या बाबतीत करू नकोस. इतका साधा त्याच्यामध्ये काही आहे, रूल आहे. आत्मनः प्रतिकूलानि परेशान न समाचरेत. बरं का, मुलगा म्हणतो, बाबा मी आता शाळेत चाललो आहे, तिथे मी कसा राहू, हो की नाही. मुलाला शाळेत सोडायला चाललेले आहेत कोण, वडील त्याचे. मग आजपर्यंत तो कुठे होता, घरी होता, आता तो चाललेला आहे शाळेमध्ये. मुलगा हुशार आहे बरं का. तो म्हणतो तिथं मी कसं वागू, जसा घरात वागतो. नाही म्हणले, कसा वागू. तर त्याला त्याचे वडील काय सांगतात पहा, हे बघ, तिथल्या इतर मुलांनी तुझ्याशी कसं वागू नये हे तुला माहिती आहे ना. हो, मग तू त्यांच्याशी तसं वागायचं नाही. अगदी म्हणजे काय, आता तू गल्लीमध्ये काय करतोस, खेळतोस. हो, खेळता खेळता उगीच कोणाच्या तरी पायात पाय घालून तू त्याला पाडतोस का म्हणले, नाही पाडत. हो, मग जी गोष्ट इतर मुलांनी तुझ्या बाबतीत करू नये असं वाटतं ती गोष्ट तू इतरांच्या बाबतीत करू नकोस, बस झालं. हो की नाही म्हणले. आत्मनः प्रतिकूलानि परेशान न समाचरेत. जी गोष्ट इतरांनी आमच्या बाबतीत करू नये असं आम्हाला वाटतं ती गोष्ट आम्ही इतरांच्या बाबतीत करू नये. इतका साधा वर्तनाचा नियम जर आपण पाळला तर मला वाटतं जगतातली 80% नव्हे 90% जी काही भांडणं आहेत ती काय होतील, बंद पडतील. हो की नाही. तर शेवटी चरित्र म्हणजे तरी काय आहे हो. चारित्र्य संपन्न व्यक्तीचं वैशिष्ट्य काय. हो, मुळात तिथंच आहे ना. एक चारित्र्य संपन्न व्यक्ती अशी घडते आणि मग अशा अनेक व्यक्ती घडतात आणि त्यातून तयार होतो तो एक चारित्र्य संपन्न समाज. पण काय आहे चारित्र्य संपन्न व्यक्तीचं वैशिष्ट्य काय आहे. तर हा फार मोठा विषय आहे. मी फार वेळ घेणार नाही तुमचा बरं का. आहे तो खूप मोठा विषय, फार नाही वेळ घेणार तुमचा. तर मी इतकंच म्हणेन तुम्हाला की चारित्र्य संपन्न व्यक्ती एकीकडून अत्यंत निर्भय असते आणि दुसरीकडून ती अत्यंत निरुपद्रवी पण असते बरं का. कशी असते ती, अत्यंत निर्भय आणि त्याच वेळेला अत्यंत निरुपद्रवी. म्हणजे निरुपद्रवी, हो, आपल्याला असं दिसतं बघा, समाजामध्ये 2 प्रकारची माणसं दिसतात. काही निरुपद्रवी असतात पण भयग्रस्त असतात. कशी, भयग्रस्त. काही निर्भय असतात परंतु उपद्रवी असतात. दोन्ही. काही कसे आहेत, निर्भय आहेत पण उपद्रवी आहेत. काही निरुपद्रवी आहेत परंतु भयग्रस्त आहेत. आपली जी काही उद्दिष्ट आहेत बरं का, त्या उद्दिष्टांशी प्रामाणिक राहावं. मग त्याच्या आड जर कोणी येत असेल तर निर्भयतेनं काय करावा, त्याचा प्रतिकार करावा. इतक्या प्रमाणात माणूस कसा पाहिजे, निर्भय पाहिजे. आपण आपल्या उद्दिष्टांशी प्रामाणिक असावं पण आपल्या उद्दिष्टांना इतरांवर लादू नये. इतक्या प्रमाणात माणूस कसा असावा, निरुपद्रवी असावा. शेवटी उपद्रव कुठे होतो आपल्याला माहिती आहे का. माणसं स्वतःची उद्दिष्ट, स्वतःच्या अपेक्षा, स्वतःच्या गरजा, स्वतःच्या आवडी इतरांवर लादू लागतात
आणि त्यातून सुरू होतो उपद्रव. हो की नाही? तसं नको करूस. तू तुझ्या उद्दिष्टांशी काय राहा, प्रामाणिक राहा. इतका प्रामाणिक राहा की कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी ती उद्दिष्ट तू सोडता कामा नयेस. इतका तू काय पाहिजेस? निर्भय पाहिजेस. परंतु त्याच वेळेला तू निरुपद्रवी पण असलं पाहिजेस. तुझी उद्दिष्ट तू इतरांवर लादता कामा नये. तू तुझी उद्दिष्ट मांड, पण लादू नकोस. दुकानामध्ये आपण जातो, कापडाचं दुकान असेल, काही असेल, तिथं जो सेल्समन असतो तो आपल्यासमोर काय ठेवतो? वेगवेगळे कापडांचे तागे असे ठेवतो, नमुने वगैरे ठेवतो ना. हां, पण तो आपल्यावर जबरदस्ती करतो का? हेच कापड घ्या म्हणून नाही करत. तसं असावं आपलं जगणं. आपण आपली जी काही उद्दिष्ट आहेत ते घेऊन अगदी निर्भयतेनं उजळ माथ्यानं जगावं, पण त्या उद्दिष्टांना इतरांवर त्याची इच्छा नसताना लादू नये. त्या लादण्यामधून सुरू होतो उपद्रव. जगातले सगळे जे उपद्रव आहेत ते या आपल्या उद्दिष्टांना, आपल्या ध्येयांना, आपल्या आवडीनिवडींना, आपल्या श्रद्धांना, हो की नाही? कशाला? आपल्या श्रद्धांना दुसऱ्यांना लादण्यामधून सगळे जगातले उपद्रव तयार होत आहेत. तसं नाही करायचं. आपल्या उद्दिष्टांना घट्ट धरून बसायचं. कितीही विरोध आला तरी ती उद्दिष्ट, त्या श्रद्धा सोडायच्या नाहीत. इतक्या प्रमाणात काय पाहिजे? माणूस निर्भय पाहिजे. आणि त्याच वेळेला आपली उद्दिष्टे इतरांवर लादायची नाहीत. इतक्या प्रमाणात माणूस कसा पाहिजे? निरुपद्रवी पाहिजे. या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणायचं त्या व्यक्तीला चारित्र्यसंपन्न व्यक्ती. दॅट इज दी साइन ऑफ कॅरेक्टर. अशा असंख्य जेव्हा चरित्रसंपन्न व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यातून घडतो तो चरित्रसंपन्न समाज. आज मी इतकंच बोलतो. आणखीनही महनीय वक्ते आहेत, तेही तुम्हाला काही सांगतील. इथे मी थांबतो. हे आहेत, आशीर्वाद आहेत, शुभेच्छा आहेत. आपणा दोघांनाही शिंदे सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती विद्या शिंदे, तुमचे दोघांचेही आभार मानतो. इथल्या सगळ्या शिक्षक वृंदांचे आभार मानतो. शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, तुमचं भवितव्य अत्यंत समुज्वल आहे. येस. कुठल्या अर्थानं? तर एक चरित्र घडवणारी शाळा तुम्हाला लाभलेली आहे. या अर्थानं तुमचं सगळ्यांचं भावी जीवन अत्यंत समुज्वल आहे. याबद्दल मला निश्चित खात्री वाटते. माझी ही अपेक्षा तुम्ही तुमच्या अभ्यासातून आणि वर्तनातून नक्की पूर्ण कराल असा मला विश्वास वाटतो. पुन्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. अतिशय मोलाचा विचार त्यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे की आपल्या गोष्टी इतरांवर लादायच्या नाहीत. यातूनच आपलं चारित्र्य घडत जाणार आहे आणि त्यातूनच चारित्र्य संपन्न व्यक्ती आणि पर्यायाने समाज आणि देशाची निर्मिती होऊ शकते. खूप खूप धन्यवाद.